पहिला आपण नेक पासून स्टार्ट करूया. अप डाऊन 1 2 3 4 5 साइड टू साइड 1 2 3 4 5 6 shoulder touch 1 2 3 4 5 6 बघा. रोटेट करणार आहोत आपण. स्लोली करा. त्यांना स्पॉन्डिलोसिसचा वगैरे त्रास आहे त्याने एकदम हलवा. आता 1 2 अपोजिट 1 2 हात समोर या. ओपन क्लोज 1 2 3 4 5 रोटेट 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 shoulder touch 1 2 3 4 5 same side to side, same position, फक्त side to side. open close 1 2 3 4 5 rotate 1 2 3 4 5 opposite 1 2 3 4 5 side to side 1 2 3 4 5 वरती आपण करणार आहोत. तसेच 1 2 3 4 5 चेस्टच्या समोर घेऊन 1 2 3 4 5 समोर 1 2 3 4 5 बेंडून 1 2 कमरेतून बेंडवा 3 4 5. आता आपण शोल्डर रोटेट करणार आहोत. हात सरळ ठेवा. 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5. एक हात इथं शोल्डरला ठेवा. हात सरळ रोटेट करणार आहोत. बेंड करू नका. 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 सेम पोझिशन, फक्त हात चेंज. 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5. तर आपण टाका उचलून दोन्ही हाताने करणार आहोत. 1 2 3 4 5 सेम, फक्त अपोजिट 1 2 3 4 5. पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. साईड टू साईड कंबर करतो आपण. 1 2 3 4 5. हात एक हात असाच, दुसरा हात आपल्याला गुडघ्याची इथे घ्यायचा आहे. 1 कमरेतूनच बेंड व्हायचं आहे. 2 3 4 5 6 सेम पोझिशन. अजून आपला हात खाली गेला पाहिजे. 1 टोटल हात खाली लागला तरी चालेल फरशीला. 2 3 4 5 6. आता बघा आपण कंबर रोटेट करतोय. 1 जागेवरच कंबर फक्त हलवायची आहे. 2 3 4 5 6 अपोजिट 1 2 3 4 5 6 सेम. पाय जवळ घ्या. चेअरवर बसतो ती पोझिशन करायची आपल्याला. पाठीचा मणका ताठ आणि राऊंड हे करायचं आहे. 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 सेम पोझिशन, फक्त पायामध्ये अंतर घ्या. 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5. पायामध्ये सेम अंतर असं ठेवा. हात दोन्ही साईड टू साईड करून क्रॉस टच आपण करणार आहोत. 1 2 3 कमरेतनं बेंड व्हा. क्रॉस करायचा प्रयत्न करा. 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात चेस्ट जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता बघा जागेवरच थोडंसं इथल्या इथं तुम्ही जम्पिंग टाइम काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7
Moving slow. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वॉर्मअप झालेला आहे आपला.